पावसाळ्यात वीकेंड किंवा अगदी 3-4 दिवसाची ट्रिप करायची असेल, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, कोकण आणि गोवा सोडून जर काही इंटरेस्टिंग ठिकाण हवं असेल आणि असं ठिकाण जिथे तुम्ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करू शकता आणि फॅमिली ट्रिपसाठी सुद्धा बेस्ट आहे, तर असं कुठलं ठिकाण आहे? मुख्य म्हणजे कमी खर्चाचं आणि कमी गर्दीचं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त, जी तुमचा हक्काचा ट्रॅव्हल गाईड बऱ्याच दिवसांनी परत आलाय आणि यावेळेस आपण इंटरेस्टिंग ठिकाण घेऊन आलेलो आहोत. हे ठिकाण खरं तर इतकं सुंदर आहे पण तितकंच दुर्लक्षित आहे. फार लोक तिथे जात नाहीत. तर ते ठिकाण म्हणजे कर्नाटकातलं दांडेली. आणि फक्त दांडेली नाही तर दांडेलीला जोडूनच तुम्ही दूधसागर धबधब्याची ट्रिप सुद्धा प्लॅन करू शकता. दूधसागर म्हणजे चेन्नई एक्सप्रेसमध्ये बघितला असेल, बऱ्याच पोस्टर किंवा कॅलेंडरवर तुम्ही त्याचा फोटो बघितला असेल, तोच धबधबा. त्यामुळे दांडेली आणि दूधसागर याचा संपूर्ण ट्रिपचा प्लॅन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर इथे पोहोचायचं कसं? दांडेली बेळगावपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे बेळगाववरून साधारण 2 ते 3 तास लागतात. तुमची स्वतःची कार असेल तर प्रश्नच संपला. म्हणजे इतका सुंदर रस्ता आहे, संपूर्ण जंगलामधनं जातो आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये रस्ता आहे. मग इथे ड्रायव्हिंगचं वेगळं सुख आहे. त्यामुळे तुम्ही थेट गुगल मॅपवर टाकू शकता आणि दांडेलीला पोहोचू शकता. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली कुठनंही आधी बेळगावला जायचं आणि बेळगाववरून दांडेली. जर ट्रेनने जायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन जे आहे ते लोंढा आहे. लोंढा खूप प्रसिद्ध स्टेशन आहे. बऱ्याच ट्रेन या लोंढावरनं पास होतात. 30 किलोमीटर अंतरावरती दांडेलीपासून लोंढा आहे. आणि एअरपोर्ट मला वाटतं बेळगाव एअरपोर्ट नियरेस्ट एअरपोर्ट आहे, किंवा हुबळी एअरपोर्ट सुद्धा नियरेस्ट एअरपोर्ट आहे. साधारण 1-2 तासाच्या अंतरावरती दांडेली आहे. पण जी लोक महाराष्ट्रातून जाणार आहेत त्यांनी बेळगाववरनंच जावं असं मला वाटतं. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट म्हणजे दांडेलीतल्या दांडेलीत फिरायचं कसं? तर पब्लिक ट्रान्सपोर्ट काही एवढा चांगला नाहीये, म्हणजे फ्रिक्वेन्सी एवढी नाहीये. तुम्हाला टॅक्सी सर्व्हिस मिळू शकते, म्हणजे टॅक्सी घेऊन तुम्हाला संपूर्ण पॉइंट्स ते कव्हर करतात. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता भाऊ इथे बाईक मिळायला लागलेली आहे. मोपेड सुद्धा तुम्हाला रेंटवर मिळते आणि ती जर मिळणार असेल तर त्यासारखं सुख नाही. जर तुम्हाला बाईक रेंटल हवी असेल तर कुठली वेबसाईट, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे दांडेलीला बघायचं काय, करायचं काय? तर दांडेलीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं रिव्हर राफ्टिंग. म्हणजे आयुष्यातलं पहिलं रिव्हर राफ्टिंग मी दांडेलीलाच केलंय. त्यामुळे खूप मेमोरेबल राफ्टिंग माझ्यासाठी होतं. काली रिव्हर जी संपूर्ण जंगलामधून पास होते, त्या नदीतून तुम्ही रिव्हर राफ्टिंग करता. साधारण 10 ते 12 किलोमीटरचा रिव्हर राफ्टिंगचा पॅच आहे आणि एकदम ऑथेंटिक राफ्टिंग आहे. म्हणजे 3 मोठे रॅपिड्स या राफ्टिंगच्या पॅचमध्ये आहे. तुम्हाला रॅपिड माहीत असेल तर मी सांगतो की जे खाचखळगे नदीमध्ये असतात त्याचं प्रमाण जितकं जास्त तितकं तुमचं राफ्टिंग जास्त इंटरेस्टिंग होतं. तर दांडेलीमध्ये तसे बऱ्यापैकी पॅचेस आहेत आणि 3 खूप मोठे रॅपिडचे पॅचेस आहेत. जास्त डेंजरस नाही, तुम्ही काय पडत वगैरे नाही आणि पडलात तरी लाईफ जॅकेट असतं. तुम्हाला स्विमिंग येत जरी नसेल तरी तुम्ही राफ्टिंग करू शकता. पण जो प्रॉपर ऑथेंटिक जे तुम्ही फिल्ममध्ये बघितलं असेल, ती बोट अशी करून जाते, तो जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला दांडेलीला मिळू शकतो. आता ऋषिकेश आणि मनाली एवढं रॅपिड्स इथे नाही आहेत, पण जे महाराष्ट्रातलं कुंडलिका राफ्टिंग आहे त्याच्यापेक्षा बरंच बेटर आहे. आणि 12 किलोमीटर जवळजवळ 2 ते 3 तासाचं ते राफ्टिंग आहे. वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे बरेच लोक फक्त राफ्टिंग करण्यासाठी जातात. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नदीची भीती वाटते किंवा आमच्यासोबत लहान मूल आहे, फॅमिली आहे, तर मग आम्ही जायचंच नाही का दांडेलीला? तर असं अजिबात नाही आहे. जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंग नसेल करायचं तर बाकीचे सुद्धा ऑप्शन आहेत. इथं कोरल रायडिंग नावाचा प्रकार आहे. म्हणजे छोटीशी गोल, जी हम्पीला तुम्ही बोट बघितली असेल तर ती तुम्हाला फिरवून आणतात नदीमध्ये. तुम्ही कयाकिंग करू शकता. रिव्हर क्रॉसिंग नावाचा प्रकार आहे. आणि इथे नॅचरल जॅकुझी नावाचा प्रकार आहे. म्हणजे असे खडक एकत्र येऊन त्यातनं असं फेसाळणारं पाणी त्यातनं वाहत जातं. जसा जॅकुझीला आपल्याला फील मिळतो आणि त्या नॅचरल जॅकुझीमध्ये तुम्ही जाऊन निवांत बसू शकता. कम्प्लिटली मागणं पाण्याचा फोर्स येत असतो. तुम्हाला एकदम नॅचरल मसाज तिथे तो अनुभव घेता येईल. आणि इथे सुद्धा तुम्हाला लाईफ जॅकेट मिळतं. त्यामुळे पोहता येत नसेल तरी तुम्ही नॅचरल जॅकुझीचा आनंद फक्त तुम्हाला दांडेलीतच मिळेल. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता, किंवा बेस्ट वे म्हणजे तुम्ही जिथे राहणार आहात दांडेलीला, तर 30 लोक तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करून देतात. कारण ज्या सगळ्या राहण्याच्या जागा आहेत त्यांचं यांच्याबरोबर टायअप आहे, या ज्या ॲक्टिव्हिटी होतात तिथे. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी एकाच ठिकाणी होतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन बुक करण्याची पण काहीही गरज नाही. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे क्रोकोडाईल पॉईंट. बाय द वे, काली रिव्हरमध्ये भरपूर मगरी आहेत. पण काळजी करू नका, जिथे तुम्ही राफ्टिंग करता किंवा कयाकिंग करता तिथे त्या मगरी नाही आहेत. मगरीचा जो पॅच आहे तो वेगळा आहे. आणि गंमत म्हणजे इथे पेपर फॅक्टरी आहे दांडेलीमध्ये. आणि त्या पेपर फॅक्टरीमध्ये नदीचा एक जो पॅच आहे तो खूप जास्त पोल्युटेड झालाय, खूप अस्वच्छ झालाय आणि तिथे एका प्रकारचा स्मेल आहे. आणि मगरींना तो स्मेल खूप जास्त आवडतो.
त्यामुळे त्या एकाच पॅचमध्ये तुम्हाला 70 ते 80 मगरी बघायला मिळतात, ज्या अशा निवांत पहुडलेल्या असतात आणि त्या ॲडिक्ट झाल्यात तिथल्या त्या पोल्युटेड वॉटरला, असे तिथली लोक सांगतात. बघा, म्हणजे आयुष्यात कोणाला कुठल्या गोष्टीचा नाद लागेल काहीही सांगता येत नाही. पण काही का असे ना, त्यामुळे आपल्याला मगरींचं सायटिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. दांडेलीप्पा मंदिर नावाचं एक मंदिर आहे आणि त्या शेजारी हा पॉईंट आहे. तिकीट आहे, ते तिकीट देऊन तुम्ही त्या मगरी बघू शकता. म्हणजे इतक्या मगरी, म्हणजे मी तो फोटो काढून फेसबुकवर टाकला होता आणि खाली लिहितो मगरपट्टा सिटी. म्हणजे एवढ्या तिथे मगरी होत्या. म्हणजे अशी क्रिएटिव्हिटी माझी पण अशी मध्ये मध्ये येत असते. असो, फक्त तुम्ही जास्त वेळ तिथे थांबू नाही शकत. पण 10-15 मिनिटात आपण मगरींकडे किती वेळ बघणार आहोत शेवटी ना. बाय द वे, या मगरींसारखे सस्ते नशे करण्यात काहीही पॉईंट नाही. तुम्हाला जर ॲडिक्टच व्हायचंय ना, तर माझ्या व्हिडिओजना ॲडिक्ट व्हा ना. म्हणजे आपण खाण्याचे, फिरण्याचे असे वेगवेगळे व्हिडिओज बुधवारी आणि रविवारी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आयकन आहे ती दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला कळेल. पुढचा महत्त्वाचा स्पॉट म्हणजे दांडेलीमध्ये जंगल सफारी आहे भाऊ. म्हणजे इथे 80 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि दांडेली वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असं एकत्र करून त्यांनी काली टायगर रिझर्व्ह नावाची अशी छान जंगल सफारी नवीन एस्टॅब्लिश केली आहे अगदी रिसेंटलीच. आणि छानपैकी 2 तासाची जीप सफारी असते. आता इथे प्राण्यांचं सायटिंग इतकं होत नाही. म्हणजे पक्षी खूप सारे दिसतात तुम्हाला, मोर दिसतात, हरिण दिसेल, चितळ, गवे दिसू शकतात. पण जरी टायगर रिझर्व्ह नाव असलं तरी वाघ वगैरे काही इथे दिसत नाही. पण तरी जंगल सफारीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. खूप घनदाट जंगल आहे आणि पावसाळ्यामध्ये पण चालू असतं. खूप मुसळधार पाऊस असेल तर चालू नसतं आणि ऑनलाईन बुकिंग करायची गरज नाही. तुम्हाला थेट तिकीट काउंटरवरनं तिकीट मिळू शकतं. दिवसाला फक्त 40 जीपच सोडतात, सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी 40. त्यामुळे लवकर जा शक्यतो आणि जंगल सफारी करू शकता. 600 रुपये प्रत्येकी आहे. आता तुम्ही म्हणाल की पक्ष्यांमध्ये भाऊ हॉर्नबिल दिसेल का आम्हाला, कारण मी सांगितलं होतं सुरुवातीला की हॉर्नबिलसाठी दांडेली खूप प्रसिद्ध आहे. तर जंगल सफारीत तुम्हाला हॉर्नबिल नाही दिसणार. तर हॉर्नबिल बघण्यासाठी वेगळा स्पॉट आहे. टिंबर डेपो नावाचा एक स्पॉट आहे दांडेलीमध्ये. आणि जे हे हॉर्नबिल आहेत, हे अंघोळ जी आहे ती मातीमध्ये करतात. म्हणजे पाण्यात अंघोळ नाही करत, ते स्वतःला स्वच्छ त्या मातीमध्ये करतात. आणि तशी खूप सारी माती, वाळू टिंबर डेपोमध्ये असल्यामुळे तिथे खूप सारे हॉर्नबिल येतात. तर तुम्हाला भरपूर सारे हॉर्नबिल बघायला मिळू शकतील. तुम्हाला गाईडसुद्धा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या होमस्टे किंवा रिसॉर्टमध्ये विचारा. तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला गाईड खूप चांगल्या पद्धतीने हॉर्नबिल दाखवू शकतो, वेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा दाखवू शकतो. पुढचा स्पॉट आहे सिंथेरी रॉक्स. म्हणजे असा मोनोलिथिक म्हणजे ज्वालामुखीमुळे तयार झालेला असा मोठा खडक आहे आणि तो बघायला लोक जातात. त्याच्या खाली छोटंसं तळंसुद्धा आहे. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. पण असं छान लोकेशन आहे आणि फोटोसाठी वगैरे एकदम मस्त लोकेशन आहे. पुढचा स्पॉट आहे सुपा डॅम. दांडेलीपासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती गणेशगुडी नावाचं गाव आहे. तिथे हे सुपा डॅम आहे. बॅकवॉटर सुद्धा आहे. सनसेटसाठीचा बेस्ट स्पॉट आहे, ते तुम्ही नक्की जाऊ शकता. पुढचा स्पॉट आहे कवळा केव्स. म्हणजे दांडेलीमध्ये नाही आहेत, दांडेलीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावरती ही अशी गुहा आहे आणि तिथे अशी नॅचरली शिवलिंग फॉर्म झालं. त्यामुळे बरेच लोक तिथे दर्शनासाठी जातात. थोडासा ट्रेक आहे, साधारण 15 ते 20 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. पण एक हा सुद्धा छान स्पॉट आहे आणि शक्यतो तुम्ही उजळताना तिथे जा, वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. आम्ही सुद्धा त्याच वेळेला गेलो होतो. आता हे सगळे स्पॉट तुम्ही एका दिवसामध्ये कव्हर करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही रिव्हर राफ्टिंग, कयाकिंग करणार आहात त्या दिवशी शक्यतो बाकीचं फिरणं ठेवू नका, कारण राफ्टिंग थकवणार असतं. ती काही मोटर बोट नाही आहे, तुम्हाला स्वतःला हाताने राफ्ट करावं लागतं 10 ते 12 किलोमीटर, दमायला होतं. त्यामुळे शक्यतो ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी 1 दिवस आणि फिरण्यासाठी 1 दिवस असे 2 दिवस तुम्ही दांडेलीमध्ये प्लॅन करू शकता. पण तुम्ही म्हणाल की आम्हाला अजून जरा 3-4 दिवसाची ट्रिप हवी आहे, तर त्याला जोडूनच तुम्ही दूधसागरची ट्रिप करू शकता. फिल्ममध्ये, पोस्टरमध्ये तुम्ही बघितला असेल तर तो दूधसागर धबधबा दांडेलीपासून फक्त 2 तासाच्या अंतरावरती आहे. 2 ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही दूधसागरला जाऊन, दूधसागरला राहण्याचे इतके चांगले ऑप्शन्स नाही आहेत, तर दूधसागर बघून मग गोव्यात जाऊ शकता आणि गोव्याला राहू शकता. किंवा जसं आम्ही केलं होतं की आम्ही दूधसागर बघायला गेलो, दूधसागर बघून संध्याकाळी परत आलो दांडेलीत राहण्यासाठी. तर अशी सुद्धा ट्रिप प्लॅन करू शकता. शक्यतो गोव्यात का नका जाऊ, कारण गोव्याची वेगळी ट्रिप प्लॅन करा. कारण दूधसागर हा कर्नाटक बॉर्डरला आहे. तिथून गोव्याचे जे समुद्रकिनारे आहेत, पणजी, या सगळ्या गोष्टी परत लांब आहेत. तिथनं दूधसागरपासून पुढे परत 2 तासाच्या अंतरावरती आहे. दांडेलीवरनं दूधसागरला जाताना संपूर्ण घाट आहे आणि हा इतका मोठा घाट आहे. आणि जर तुम्ही ऐन पावसाळ्यात गेलात म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये, तर तिथेच तुम्हाला इतके धबधबे बघायला मिळतील. म्हणजे भरपूर वेळ तुम्ही शिल्लक ठेवा स्वतःकडे, कारण खूप ठिकाणी तुम्ही गाडी थांबवणार आहात. संपूर्ण धुक्यामधून हा रस्ता जातो. रस्त्याची कंडिशन आम्ही गेलो तेव्हा खूप वाईट होती, आता जरा बरी झाली असेल तर माहीत नाही. तर त्या घाटातनं तुम्ही दूधसागरला पोहोचता. आता दूधसागर धबधबा 2 पद्धतीने बघता येतो. एक तर ट्रेक करून तो बघावा लागतो, प्रॉपर ट्रेक करून, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जीप तुम्हाला थेट धबधब्यापर्यंत घेऊन जाते. आता जर तुम्ही जुलै किंवा मिड ऑगस्टपर्यंत ट्रिप प्लॅन करणार असाल
तर तुम्हाला कंपल्सरी ट्रेक करूनच जावं लागेल, कारण सगळ्या जीप बंद असतात खूप जास्त पावसामध्ये. कारण दूधसागरला जाणारा जो रस्ता आहे त्यांच्याच जीपमधनं जावं लागतं, कारण तो संपूर्ण जंगलातनं जातो. वाटेत 3 नदीचे प्रवाह आहे, जीपमधून ते नदीचे प्रवाह तुम्ही ओलांडता. तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स असतो. पण जास्त पाऊस असेल आणि नदीचा प्रवाह जास्त असेल तर जीप त्यांना बंद ठेवावी लागते. जुलैमध्ये तर बंदच असते जीप. त्यामुळे जर तुम्हाला चालायचं नसेल, ट्रेक करायचं नसेल, थेट धबधब्याला जायचं असेल तर शक्यतो मिड ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट नंतर जर ट्रिप तुम्ही प्लॅन केलीत तर तुम्ही धबधब्यापर्यंत थेट जाऊ शकता. जीपचं साधारण भाडं आहे ₹600 प्रत्येकी. त्यांची आता सिस्टीम अशी आहे की तुम्ही ऑनलाईन बुक करायचं आणि तिथे जाऊन पैसे भरायचे, आणि तुम्हाला लाईफ जॅकेट सुद्धा जीपमध्ये देतात. साधारण 1 तास लागतो, पाऊण ते 1 तास. जीप तुम्हाला थेट तिथे घेऊन जाते. तुम्हाला 1.5 तास वेळ मिळतो. 1.5 तास तुम्ही पूर्णपणे धबधब्यात भिजा, निवांत तिथे तुम्हाला आजूबाजूचा परिसर फिरता येईल, चालता येईल. दूधसागर धबधबा ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आहे मोलेम. त्यामुळे मोलेममध्ये जाऊन तुम्हाला गाडी पार्क करून धबधबा बघायचा आहे, म्हणजे दुसरी जीप पकडायची आहे तुम्हाला. मी स्वतः जीपनीच गेलो होतो आणि जीपनीच धबधबा बघून परत आलो. पण मी ज्या लोकांकडनं ट्रेकचा अनुभव ऐकला तर ट्रेकसुद्धा अप्रतिम आहे. पण परत एकदा सांगायचं की दूधसागर धबधब्याला ट्रेकने जायचं असेल तर जाताना 11 किलोमीटर आणि येताना 11 किलोमीटर असं 22 किलोमीटरचा चालणं आहे. जर तुम्ही नेहमी ट्रेक करत असाल, आणि ट्रेक म्हणजे तो काही चढणं किंवा उतरणं फार नाही आहे, रिस्की काही नाही आहे, चालणं आहे नुसतं. तुम्हाला रेल्वे ट्रॅकवरून चालत चालत जावं लागतं. शक्यतो लहान मुलं असेल तर तुम्हाला नाही करता येणार. तर ट्रेक कसा करायचा, तर ट्रेक जो आहे तो मोलेम गावातनं होत नाही, तसं गाव वेगळं आहे. तर कुलम नावाचं एक स्टेशन आहे, मडगावपासून साधारण 1.5 तासाच्या अंतरावरती कुलम नावाचं स्टेशन आहे. गोव्यामधलंच रेल्वे स्टेशन आहे. तर कुलम स्टेशनवरून हा ट्रेक याची सुरुवात होते. शक्यतो तुम्ही नेहमीचे ट्रेक करणारे नसाल तर बरेच सारे ग्रुप्स आहेत जे तुम्हाला घेऊन जातात. म्हणजे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आणि तो प्रॉपर तुम्हाला तुमची खायची व्यवस्था करतात, तुम्हाला चालत चालत तिकडे नेतात. त्यांच्यासोबत फर्स्ट एड किट सगळ्या गोष्टी असतात. तर सवय नसेल तर ग्रुपला जॉईन व्हा, आणि स्वतःच जायचं असेल तर कुलम स्टेशनला जायचं. कुलम स्टेशनवरनं ट्रेक चालू करायचा. इथे प्रॉपर पाट्या लावलेल्या आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरनं चालत चालत तुम्ही 3-4 बोगदे क्रॉस करून शेवटी त्या धबधब्यापाशी उतरता. म्हणजे आत्ता जुलैला जबरदस्त वातावरण असतं, म्हणजे वेळ लागेल अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणजे जेव्हा मला याबद्दल कळलं तेव्हा मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी दूधसागरचा प्रॉपर ट्रेक करायला पाहिजे. आणि ट्रेक करणार असाल तर शक्यतो तुम्हाला दूधसागरला राहावं लागेल, कारण एवढं सगळं करून परत प्रवास करून दांडेलीला येण्यात काही पॉईंट नाही आहे. मग त्यावेळेस तुम्हाला तशा कॅम्पिंगसाठी बरीच ठिकाणं दूधसागरला राहायला सुद्धा मिळतील. असेच महाराष्ट्रातले वेगवेगळे धबधबे तुम्हाला एक्सप्लोर करायचे असतील आणि त्याचा जर वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, तो सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. दांडेलीमध्ये राहायचं कुठे, तर भाऊ इथे स्वस्तात खूप सारे ऑप्शन आहेत. त्याचं कारण असं की ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज खूप जास्त असल्यामुळे खूप सारे जंगल कॅम्प्स इथे आहेत. त्यामुळे तुमचं बजेट कमी असेल ना, म्हणजे टेंट मिळतो, कॉमन टॉयलेट तुम्हाला मिळतं आणि पर हेड 800 ते 900 रुपये, ज्याच्यात ब्रेकफास्ट, लंच, डिनर इन्क्लूड, 2-3 ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड. त्यामुळे तुम्हाला अशा स्वस्तात सुद्धा दांडेली करता येईल. पण जर फॅमिली असेल, जरा छान रिसॉर्ट हवं असेल तर तुम्ही प्रॉपर रिसॉर्टसुद्धा घेऊ शकता. 2 खूप चांगले ऑप्शन आहेत. जसं आपलं MTDC आहे तसं कर्नाटक गव्हर्नमेंटचा प्रॉपर जंगल लॉज आहे तिथे, त्याचं नावच जंगल लॉज आहे. त्याचं लोकेशन खूप छान आहे, म्हणजे प्रॉपर जंगलामध्ये ते आहे. तिथे खूप सारे पक्षी येतात, त्यामुळे बरेच फोटोग्राफर्स जे आहेत ते ठिकाण निवडतात. आणि मला असं वाटतं 4,000 पासून सुरुवात आहे. थोडंसं महाग आहे पण बेस्ट लोकेशन आहे. दुसरं आहे हॉर्नबिल रिसॉर्ट. थेट काली नदीच्या काठी हे रिसॉर्ट आहे. तिथनंच सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे तुम्हाला कुठेही जीपने दुसरीकडे जाण्याची गरज नाही. लॅविश रिसॉर्ट आहे. इथलं फूड चांगलं आहे, इथले रिव्ह्यूज चांगले आहेत. 7,000 रुपयापासून तिथे रूम आहे. कॉस्टली आहे, पण जर तुमचं बजेट असेल तर तो सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. दांडेलीला खायचं काय, तर खाण्याचे इतके ऑप्शन्स नाहीत. म्हणजे कॅफे वगैरे जसे असतात तसं काही नाही आहे इथे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण जंगलामध्ये आहे आणि तुम्ही जिथे राहता तेच लोक तुमच्या खाण्याची व्यवस्था करतात आणि तेच शक्यतो बरं पडतं, कारण आपण तिथे ॲक्टिव्हिटीजसाठी जातो वेगवेगळ्या. त्यामुळे तुम्हाला जे पॅकेज मिळतं ते राहणं आणि खाणं इन्क्लूड असंच तुम्हाला पॅकेज मिळतं. त्यामुळे शक्यतो जे राहण्याचं ठिकाण निवडाल तिथले फूड रिव्ह्यूज तुम्ही बघा. सोसो असतं फूड, काय फार ग्रेट नसतं आणि फार वाईटसुद्धा नसतं. आणि आपलेच नेहमीचे टिपिकल नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन असं मिक्स असणारा बुफे तुम्हाला तिथे मिळतो. आता दूधसागर ट्रेक जर तुम्ही करणार असाल किंवा अगदी जीपने जरी तिथे जाणार असाल तर तिथे अजिबात चांगले ऑप्शन्स नाही आहेत दूधसागरला. पार्किंग आहे, तिथेच 2-3 रेस्टॉरंट्स आहेत, पण बाकी तिथे काही नाही आहे. तिथे जाणार असाल तर शक्यतो चांगले खाण्याचे पदार्थ तुम्ही कॅरी करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काली रिव्हर राफ्टिंग असेल, दांडेली असेल, कुठेही तुम्ही खाण्याचे पदार्थ कॅरी करणार असाल तर कचरा जो आहे प्लास्टिक किंवा, कारण हे सगळं जंगल आहे, जंगल नाही ना कुठल्याही ठिकाणी आपण हे पाळलंच पाहिजे. तो कचरा सोबत तुम्ही परत न्या, तिथे काही टाकू नका गोष्टी. या आपण सगळेच जण ही गोष्ट आपण पाळूया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की राफ्टिंग करताना, इतर ॲक्टिव्हिटीज करताना, धबधब्यात जाताना ज्या सूचना आहेत त्या आपण पाळूया.
उगाच काहीतरी शूट करण्याच्या नादात, हिरोगिरी करायच्या नादात खूप लोक तिथे जातात. म्हणजे जरी लाईफ जॅकेट असलं तरी तुम्ही आपटून जाऊ शकता. खूप जास्त शेवाळा धबधब्यांमध्ये असतं. जास्त थ्रिल आणि एका रीलसाठी बाकी फालतू गोष्टी नको करायला असं मला स्पष्टपणे वाटतं. तर दांडेली हे जे ठिकाण आहे ते पावसाळ्यात छान आहेच, पण इतर 12ही महिने छान ठिकाण आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये सुद्धा इथे राफ्टिंग चालू असतं. 12ही महिने राफ्टिंग चालू असतं. वातावरण एकदम प्लेझंट असतं. त्यामुळे तुम्ही कधीही जाऊ शकता, पण पावसाळ्यात त्याची एक वेगळी मजा आहे. तर असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज घेऊन आपण येत असतो. हक्काचा ट्रॅव्हल गाईड पुन्हा नव्याने आलेला आहे आणि आपण नवीन ठिकाणं घेऊन येणार आहोत. तुमचे रेकमेंडेशन्स काही असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.